नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। तसंच त्यांच्या घोषणांचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले। बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अशा प्रकारचे आव्हान यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? हे जेव्हा देशासाठी सांगतात नरेंद्र मोदीजी, आमची भूमिका आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही या देशाला गहाण ठेवलेलं आहे, अमेरिकेला गहाण ठेवलेलं आहे, तुम्ही सरेंडर झालेला आहात। भारताच्या आर्थिक परिस्थितीवर हल्ला झाला आणि हे होण्याची दाट शक्यता आहे। नरेंद्र मोदींनी देशाला केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। ट्विटरवर पोस्ट शेअर करत शरद पवार यांनी काही सवाल उपस्थित करत मोदींवर निशाणा साधलाय। मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल असा दावा शरद पवार यांनी केलाय। मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। या घोषणांचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा केल्यानं सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। नरेंद्र मोदींनी जनतेला इंधनाचा जपून वापर करण्याचा सल्ला दिलाय। वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहनही मोदींनी केलंय। त्यामुळे अचानक या घोषणा कशासाठी असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। तर मोदींच्या आवाहनानंतर राजकारण करण्याची गरज नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर शरद पवारांची भूमिका योग्य असल्याचं नाना पटोले म्हणाले। याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हान यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका। जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहिला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे। हे जेव्हा देशासाठी सांगतात नरेंद्र मोदीजी, आमची भूमिका आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही या देशाला गहाण ठेवलेलं आहे, अमेरिकेला गहाण ठेवलेलं आहे, तुम्ही सरेंडर झालेला आहात आणि त्याच्यामुळे हा देश यांच्या भरोशावर सोडला जाऊ शकत नाही। म्हणून आमचे नेते राहुल गांधींनी भूमिका मांडली, मी काल स्वतः पत्र लिहिलं, राज ठाकरे पत्र लिहिलेलं आहे, शरद पवारांनी त्याच्यावर टीका केलेली आहे। याचा अर्थच देश आता धोक्यात आलेला आहे। शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावलाय। तर संकट काळात सरकारला आम्ही मदत करू, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। निर्णय घेण्याआधी सर्वपक्षीय बैठक घेणं गरजेचं होतं देशावर। तर काही निर्णय घेतले नाही, आव्हान केलंय। आव्हान करायला सुद्धा का पवार साहेब काय म्हणताय तुमचं, काय वर साहेब असं करायचं का? ज्या वेळेला देश म्हणून काही निर्णय होते, त्यात काय निर्णय झाला? सोने खरेदी करू नका, करणार करा बाबा। निर्णय कुठे? आव्हान आहे ना। डिझेल पेट्रोलचं कन्झम्पशन कमी करा, मेट्रोने प्रवास करा, निर्णय कुठे? उद्यापासून कोणीही आपापली गाडी रस्त्यावर काढणार नाही, गाडी रस्त्यावर येईल त्याला शासन केलं, दॅट इज कॉल्ड निर्णय। भारताच्या आर्थिक परिस्थितीवर हल्ला झाला आणि हे होण्याची दाट शक्यता आहे। हे सातत्याने राहुल गांधीजी असतील, प्रियांकाजी असतील, अखिलेश भैया असतील, मी स्वतः असेल, आम्ही एकत्र पार्लमेंटमध्ये बसतो अशा कन्नी मोळीजी असतील, सगळेच गौरव गोगोईजी असतील, हे सगळे आम्ही वारंवार बोलतोय। नरेंद्र मोदींनी जनतेला केलेल्या आवाहनानंतर परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। भारत जगातला मोठा आयातदार देश आहे। आपण असंख्य वस्तू बाहेरच्या देशातून आयात करतो, त्यामुळे परकीय चलनाचा खर्च होतो। यासह आणखीन काही कारणं आहेत। त्यामुळे मोदींनी जनतेला आवाहन केलं, मात्र त्यांच्या आवाहनानंतर विरोधकांनी सवाल उपस्थित करत मोदींवर टीका केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।